नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला CTET 2026चा आजचा पेपर 1 यामधील मराठी भाषाचा जो विषय आहे, ओके. मराठी भाषा विषय या ठिकाणी सेट यू चा हा प्रश्नसंच असणार आहे. तर या ठिकाणी आजची प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. त्याचं सविस्तर विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा उद्या होणाऱ्या पेपरमध्ये होईल. बघा या ठिकाणी भाग 1 म्हणजे भाग 4 मध्ये भाषा 1 मराठी ज्यामध्ये 91 ते 120 ही प्रश्नसंख्या जी असते सोडवावी लागत असते. बघा ज्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मित्र भाषा 1 बघा ज्या विद्यार्थ्यांनी भाषा 1 यासाठी मराठी हा विषय निवडला असेल त्यांनी भाग 4 मधील प्रश्न क्रमांक 91 ते 120 याची उत्तरे लिहायची होती. ओके. 91 ते 120 या प्रश्नाची उत्तरे त्या ठिकाणी त्यांनी लिहायची होती. आता तेच आपण या ठिकाणी अभ्यासूया. बघा विद्यार्थी मित्र जो आहे या ठिकाणी भाषा 1 मध्ये जो आहे 91 ते 96 या पर्याय योग्य यासाठी प्रश्नकांसाठी योग्य पर्यायाची निवड करा असं म्हटलेलं आहे. बघा या ठिकाणी आपल्याला एक कविता दिलेली आहे. ते एक झाड आहे वगैरे. आता ही कविता व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि या अनुषंगाने आपल्याला पुढील प्रश्न हे सोडवायचे होते. यामध्ये बघा मला फुलांचा वास आवडतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ओके. आवडतो. आता हे काय आहे बरं? या ठिकाणी जे आहे ओके यामध्ये कर्म आहे. ओके. कर्म आहे का? बघा यामध्ये. तर हे कुठल्या प्रकारचं वाक्य आहे बरं? कर्माची आवश्यकता आहे का या ठिकाणी? ओके. विद्यार्थी मित्र या ठिकाणी कर्माची आवश्यकता आहे. हे काय? अकर्मक क्रियापद आहे. ऑप्शन नंबर 4 अकर्मक क्रियापद हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. मातीचे झाड, झाडाची मी या विधानातून कोणती भूमिका व्यक्त होते? विद्यार्थी मित्र या विधानातून मानव, निसर्ग, अद्वैत ही भूमिका व्यक्त होते. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. झाडाच्या अंगखांद्यावर कोणती बाब कवयित्रीने जोपासली आहे? विद्यार्थी मित्र झाडाच्या अंगखांद्यावर कवयित्रीने बाळगाणी ही बाब जोपासलेली आहे. ऑप्शन नंबर 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. वाऱ्याची एक झुळूक दोघांवरून जाते. पंक्तीतील अधोरेखित शब्दाला कोणता व्याकरणिक घटक जोडला आहे? बघा या ठिकाणी दोघांवरून या ठिकाणी काय? बघा दोघांवरून या ठिकाणी काय? वरून हा घटक जोडलेला आहे. ओके. मग आता आपल्याला माहित आहे की वर, खाली, इकडे तिकडे हे कुठल्या प्रकारचं आहे रे? तर हे तर शब्दयोगी अव्ययामध्ये ऑप्शन नंबर 4 शब्दयोगी अव्यय हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. विद्यार्थी मित्र यापूर्वी आपण CTETच्या बऱ्याच प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत. त्या देखील जाऊन तुम्ही त्या ठिकाणी बघायच्या आहेत. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. पानावरच्या रेषा माझ्या तळहाती या ओळीतून कवयित्रीला काय सूचित करायचे आहे? ओके. पानावरच्या रेषा माझ्या तळहाती या ओळीतून कवयित्रीला काय सूचित करायचे आहे? निसर्ग व मानव यांच्यातील जीवनसंहितेची एकरूपता, अलंकारिक शब्द अतिशयोक्ती, झाड आणि पाणी यांच्यातील दृश्य साम्यता की लोकजीवन व्याप्त असलेली भाग्यरेषेची संकल्पना. तर विद्यार्थी मित्र यामधून जे आहे लोकजीवन हे काय करायचं आहे? तर निसर्ग आणि मानव यांच्यातील जीवनसंहितेची एकरूपता जी आहे ती स्पष्ट करायची आहे. ओके. तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. मीच झाड होईन या वाक्यातील होईन हे क्रियापद कोणत्या काळाचे आहे? होईन. ओके. होईन म्हणजे काय? भविष्यकाळ. मग हा कोणता काळ झाला? साधा भविष्यकाळ. ऑप्शन नंबर 3 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. नेमका अर्थ मिळवण्यासाठी फारसे तपशील न देता कमी शब्दात नेमकी माहिती देण्याची क्षमता. बघा फारसा तपशील द्यायचा नाही, कमी क्षमतामध्ये भरपूर माहिती द्यायची, नेमकी योग्य ती माहिती द्यायची. याला काय म्हणतात? ही क्षमता जी असते याला काय म्हणतात? नोंदी घेणे, टिपण काढणे, प्रतिक्रिया लेखन की सारांशीकरण. विद्यार्थी मित्र यास सारांशीकरण असे म्हणतात. काय म्हणतात? सारांशीकरण. ऑप्शन नंबर 3 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. आवाजाच्या शैलीचा कोणत्या पद्धतीने परिणामकारकरित्या पारख करता येते? ओके. कोणत्या पद्धतीने या ठिकाणी परिणामकारकपणे पारख करता येते? आवाजाचा सूर, स्वरतंत्र, व्होकल्स, आवाजाचा वेग की शब्दांची निवड. तर आवाजाची शैली याचा परिणामकारक पारख म्हटलं तर आवाजाचा सुरांद्वारे करण्यात येते. ऑप्शन नंबर 1 आवाजाचा सूर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर त्या ठिकाणी असेल. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा. वर्गात बैठक व्यवस्था लवचिक असली पाहिजे याचे कारण का? ओके. का बैठक व्यवस्था वर्गात लवचिक असली पाहिजे? का? कारण काय असणार आहे याचं? कारण यामुळे विद्यार्थ्यांना हवी ती जागा हवी तेव्हा घेण्याचे स्वातंत्र्य मिळते. ऑप्शन 2 आहे यामुळे शिक्षिकेला वर्गात समानता निर्माण करण्यास मदत होते.
ऑप्शन 3, त्यामुळे मुलांना कायमस्वरूपी मित्रता निर्माण करता येणार नाही आणि यामुळे विद्यार्थ्यांचे अनेक गट जोड्या करून संपूर्ण वर्ग उपक्रम करणे सोयीचे होईल. तर दिलेल्या पर्यायापैकी ऑप्शन नंबर 4 हे सर्वात योग्य असं उत्तर असणार आहे. ओके. बघा, यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांचे अनेक गट, अनेक जोड्या करून संपूर्ण वर्ग उपक्रम करणं हे सोयीचं जाते. यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्राथमिक पातळीवर वाचन कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी शिक्षिकेने पुढीलपैकी कोणत्या घटकावर विशेष भर दिला पाहिजे? ओके. कोणत्या घटकावर? ओघवते वाचन, समजून घेतलेले वाचन, वर्णमालेतील अक्षर ओळखणे की विरामचिन्हाचा वापर. आता या ठिकाणी काय विद्यार्थी मित्र, एक घटक समजून घ्या. यामध्ये प्राथमिक पातळीवर म्हटलं. ओके. मग प्राथमिक पातळीवर समजून घेणं असेल का, विरामचिन्ह असेल का? नाही. प्राथमिक पातळीवरती म्हणलं तर अक्षर जे आहे, वर्णमालेतील अक्षर ओळखणे हे असणार आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुमचा सीईटीचा पेपर असेल किंवा तुम्ही टीईटी किंवा सीटीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण आपण आपल्या चॅनलवरती टीईटी आणि सीटीईटी संदर्भात विशेष क्लास हा घेत असतो. यामध्ये भरपूर व्हिडिओज ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. सीटीईटीच्या आतापर्यंतच्या ज्या काही प्रश्नपत्रिका होत्या त्या आपण अपलोड केलेल्या आहेत. ओके. त्या देखील जाऊन तुम्ही चेकआउट करायचे आहे, म्हणजे उद्या होणाऱ्या पेपरसाठी तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. यानंतर पुढील प्रश्न बघा. परिणामकारक संभाषणासाठी पुढीलपैकी कोणती बाब महत्वाची आहे? ओके. परिणामकारक संभाषणासाठी पुढीलपैकी कोणती बाब महत्वाची आहे? बघा, तुमच्या मनात येईलचे ते सांगणे, इतरांना अगोदर ऐकणे, सतत इतरांना थांबवणे की सतत फिरते व हावभाव करणे. विद्यार्थी मित्र, इतरांना अगोदर ऐकणे हे या ठिकाणी महत्वपूर्ण उत्तर असणार आहे. ओके. परिणामकारक संभाषणासाठी काय, ते इतरांना अगोदर ऐकणे हे महत्वाचं असतं. ओके. इतरांना अगोदर ऐकणे. ऑप्शन नंबर 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. इंग्रजी व्याकरण शिकवण्याचे महत्वाचे उद्दिष्ट कोणते आहे? ओके. इंग्रजी व्याकरण हा जो घटक आहे, शिकवण्याचे महत्वाचे उद्दिष्ट काय असणार आहे? नियम पाठ करण्याची क्षमता वाढवणे, अभ्यासात गोडी निर्माण करणे, आपले मूळ विचार वृद्धिंगत करणे की लिहिताना आणि बोलताना आपल्या विचारांचा योग्य तर्कपूर्ण पद्धतीने मांडण्याची क्षमता विकसित करणे. तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन नंबर या ठिकाणी बघा 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. लिहिताना, बोलताना आपले जे विचार आहे हे तर्कपूर्ण आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडण्याची क्षमता विकसित करणे हे इंग्रजी व्याकरण शिकवण्याचे महत्वाचे उद्दिष्ट आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. प्राथमिक पातळीवर विद्यार्थ्यांमध्ये लेखन कौशल्य विकसित करताना शिक्षिकेने विद्यार्थ्यांना कोणत्या विषयासंबंधित मुद्द्यावर लेखन करण्यास प्रवृत्त केले पाहिजे? ओके. कोणत्या विषयावर? वैयक्तिक जीवन, सामाजिक विषय, राष्ट्रीय विषय की धार्मिक मान्यता. तर या ठिकाणी काय, प्राथमिक पातळीवर विद्यार्थ्यांमध्ये लेखन कौशल्य विकासायचं आहे. त्यामध्ये काय असणार आहे महत्वपूर्ण? त्यामध्ये विद्यार्थी मित्र वैयक्तिक जीवनावरती करायला हवे. ऑप्शन नंबर 1 वैयक्तिक जीवन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असायला हवं. यानंतर पुढील प्रश्न बघा. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये तफावत ओळखून त्यांना योग्य ती मदत करण्याची तुमची इच्छा आहे. असे करण्यासाठी तुम्ही पुढीलपैकी कोणत्या मूल्यमापन पद्धतीचा वापर कराल? ओके. बघा, प्रत्येक विद्यार्थ्याची जी वेगवेगळी क्षमता आहे ती ओळखायची आहे. ओके. आणि त्यानुसार त्यांना मदत करायची आहे. तर कोणती लागणार? समकालीन मूल्यमापन, संस्कारश मूल्यमापन, सवंगड्यासोबत मूल्यमापन की निदानात्मक मूल्यमापन. तर या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याची तफावत ओळखून काय करायचं, आपल्याला योग्य त्यांना मदत करायची आहे. मग काय, तर पीर असेसमेंट म्हणजे सवंगड्यासोबत मूल्यमापन. ऑप्शन नंबर 3 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. पहा, चॉम्स्कीने असे मत मांडले आहे की भाषा आत्मसात करण्याची जन्मजात क्षमता ही आपल्या समान जैविक क्षमतेचे परिणाम आहे. ओके. आणि ही क्षमता म्हणजे काय बरं, काय होणार आहे या प्रश्नाचं उत्तर? ही क्षमता म्हणजे काय नेमकं एक्झॅक्ट, कशाला आपल्याला म्हणता येईल ही क्षमता म्हणजे? तर या ठिकाणी बघा, भाषा स्वीकारण्याची इच्छा, भाषा आत्मसात करण्याचे साधन, भाषा रूपांतर स्तर की भाषा प्राप्ती क्षेत्र. याला काय म्हणता येईल बरं? विद्यार्थी मित्र, या घटकास आपण असं म्हणू शकतो, याला काय म्हणतात तर एकूण भाषा आत्मसात करण्याचे साधन. ओके. ऑप्शन नंबर 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके. भाषा आत्मसात करण्याचे साधन. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. भाषेत वापरला जाणारा सर्वात लहान अर्थपूर्ण ध्वनी घटक कोणता आहे? ओके. सर्वात लहान अर्थपूर्ण ध्वनी घटक कोणता आहे? रूपीम, वाक्यव्यवस्था, अर्थविज्ञान की स्वन. तर सर्वात लहान कोणता आहे तर रूपीम आहे. ऑप्शन नंबर 1 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके. कोणता?
रूपी हा सर्वात लहान अर्थपूर्ण ध्वनी घटक जो आहे, जो की भाषेमध्ये वापरला जातो. यानंतर पुढचा प्रश्न बघा. 2 ते 3 महिन्याच्या मुलांमध्ये मुक्त स्वर उच्चारण्याची क्षमता असते. असे उच्चारण कशाचे उदाहरण आहे? ओके, बघा. 2 ते 3 मुलांमध्ये मुक्त स्वर उच्चारण्याची क्षमता असते. ओके, तर ही क्षमता कोणत्या याचे उदाहरण आहे बरं? ओरडणे, एका शब्दाचे उच्चारण, बडबड, कुजबुजणे. विद्यार्थी मित्र, 2 ते 3 महिन्यापर्यंत काय असते, त्याला आपण कुजबुजणे असं म्हणतो. ओके, कुईंग. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न घेऊया. अंकिता 6 वेगवेगळ्या भाषा बोलते आणि समजते. तर तिची भाषिक क्षमता म्हणजे काय असणार आहे? बहुभाषिक वक्ता, एकभाषिक वक्ता, द्विभाषिक वक्ता की भाषाशास्त्रज्ञ? तर बघा, अनेक भाषा बोलते. काय बोलते? अनेक भाषा. त्यामुळे काय आलं, 6 वेगवेगळ्या म्हणजे खूप झाल्या. त्यामुळे बहुभाषिक वक्ता ऑप्शन नंबर 1 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, बहुभाषिक वक्ता. यानंतर पुढील प्रश्न बघा. तुम्हाला कूटमिश्रण, कूटपरिवर्तन, मुलांची भाषा आणि कूटभाषा या विषयाचा अभ्यास करण्याची आवड आहे. यासाठी तुम्ही पुढीलपैकी कोणत्या विद्याशाखेचा अभ्यास केला पाहिजे? समाजशास्त्र, समाज भाषा विज्ञान, मानववंशशास्त्र की सांस्कृतिक मानसशास्त्र? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र, कशाचा अभ्यास होणार बरं? तर समाज भाषा विज्ञान ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर सर्वांनी काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. उद्या होणाऱ्या टीईटीच्या सीटीटीच्या परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल विद्यार्थी मित्र. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. ओके, चला. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढीलपैकी कोणती बाब ही विसंगत विश्लेषणाचा घटक नाही? ओके, घटक नाही म्हटलेला आहे. बघा, शब्दकोश, ध्वनिशास्त्रीय, अर्थविज्ञान, पदी. ओके, या ठिकाणी कोणता नाही बरं? तर या ठिकाणी नाही आहे, तो म्हणजे शब्दकोश. ऑप्शन नंबर 1 शब्दकोश या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय आहे? इंग्रजी भाषा शिकणारी तुमची सहाध्यायी वर्गात मातृभाषा मुक्तपणे वापरते. ओके, इंग्रजी भाषा शिकणारी तुमची सहाध्यायी वर्गात मातृभाषा मुक्तपणे वापरते असे तुमच्या लक्षात येते. ती पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचा अवलंब करते? संरचनात्मक मौखिक परिस्थिती, थेट, श्रवभाषिक की व्याकरण भाषांतर? ती कोणती वापरते विद्यार्थी मित्र? त्या ठिकाणी व्याकरण भाषांतर ऑप्शन नंबर 4 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. बघा, आता आपल्याला एक उतारा दिला आहे. उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 112 ते 120 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा असं म्हटलेलं आहे. ओके, बघा उतारा काय आहे? दक्षिण भारतातील अभयारण्यांना भेटी देणं खूप आनंद आहे, खूप मोठा आनंद आहे आणि ज्ञानवर्धक असे. या परिसरातील सौंदर्य सृष्टीच्या दर्शनानं मन प्रफुल्लित व उल्हासित होईल. अशाच पैकी वेदांत थंगल पक्षी अभयारण्य, ओके, कोणता आहे? वेदांत थंगल पक्षी अभयारण्य. या ठिकाणी पक्षी अभयारण्याचा उल्लेख आलेला आहे, हे होतं. आणि आमचा मुक्काम मद्राजवळ असलेल्या चिंगलपेत येथे होता. अभयारण्य इथून 56 किलोमीटर अंतर होतं. नुकताच पावसाळा संपला. तेथील बांधावर नजर टाकली, पाण्यात वॉरंटिनियाचे डेरेदार वृक्ष विखरलेले दिसत आणि झाडावर अगणित पाणी पक्षी घरटी करत. तळ्यात भरपूर पाणी साचल्यामुळे मासे विपुल होते. पक्ष्यांची पिल्लं माशावर पोसली जात. झाडाभोवती पाणी असल्यामुळे मांजर आणि मुंगूस यांच्यासारख्या शत्रूंना पिल्लांपर्यंत पोहोचता येत नसे. ओके, बघा. आता तामिळ भाषेमध्ये वेदांत थंगल याचा अर्थ काय? पक्ष्यांचा आसरा असा होतो. अशा पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी उतार आहे विद्यार्थी मित्र. यामध्ये आपल्याला काही महत्वपूर्ण घटक आहेत, जसं की पात्राचा चौरस किलोमीटर दिलेला आहे. ओके, अभयारण्य, घोंगल्या, फोंडी, कंकर, रानडुकरी यासारखे काय गाय वगैरे नेहमी दिसतात. ओके, हे काय गाय बगळे वगैरे असे प्राणी यामधले आहेत. तर आता या परिच्छेदावर, या उतार्यावरती आपल्याला प्रश्न आहेत. ते प्रश्न आपण बघूया काय आहे विद्यार्थी मित्र. बघा, पहिला प्रश्न काय? मधुमलाई अभयारण्यात हत्तीवर बसून फेरफटका मारला. ओके, हत्तीवर बसून फेरफटका मारला. आता हत्तीवर या ठिकाणी काय आहे विद्यार्थी मित्र? अधोरेखित शब्दाला कोणते अवयव जोडलेले आहे? आता बघा, हत्ती. ओके, शब्द कोणता आहे बरं? हत्ती. याला वर हा अव्यय जोडला झाला आणि वर काय तर हा शब्दयोगी अव्यय येतो. ऑप्शन नंबर 3 शब्दयोगी अव्यय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पक्ष्यांचा आश्रय आणि थारा याचा अर्थाचा योग्य शब्द उत्तरात आला आहे. ओके, कोणता योग्य शब्द उत्तरामध्ये आलेला आहे? गायबगळे, कळप, पानखवळे की वेदांतंकर? बघा, पक्ष्यांचा उतारा, आश्रय किंवा थारा. ओके, या ठिकाणी सांगितलं आहे तुम्हाला. पहा, पक्ष्यांचा आसरा कशाला म्हणायचं? वेदांत थंगलला म्हणायचं. ओके,
त्यामुळे विद्यार्थी मित्र या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 वेदांत थंगल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. यानंतर पुढचा प्रश्न बघा. उताराच्या मध्यवर्ती आशय नेमका काय आहे? ओके, उताराचा मध्यवर्ती आशय नेमका काय आहे? वन्यजीव अभयारण्यापेक्षा पक्षी अभयारण्याचे श्रेष्ठत्व, लेखकाचे आत्मपुराण, दक्षिण भारतातील समृद्ध जैवविविधता, अभयारण्य पर्यटनाचे संभाव्य धोके. काय असणार आहे नेमका आशय? काय तर दक्षिण भारतातील समृद्ध जैवविविधता. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढीलपैकी कोणत्या पक्ष्यांच्या संदर्भात उतार्यात आलेला नाही? ओके, बघा या ठिकाणी रातढोकरी आहे, पानकावळे आहे, बगळे आहे, फक्त भुरट्या खारी नाही आहेत. आणि आपल्याला काय विचारलं? आलेला नाही, त्यामुळे भुरट्या खारी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणत्या पर्यावरणीय घटकामुळे पक्ष्यांच्या पिल्ल्याची सुरक्षितता सुनिश्चित होते? ओके, बघा या ठिकाणी जे आहे सुरुवातीला सांगितलं होतं, यामध्ये आपण बघितलं पहा, झाडाभोवती पाणी असल्यामुळे मांजर, मुंगूस यासारख्या शत्रूंना पिल्ल्यांपर्यंत पोहोचता येत नसे. कशामुळे? मग झाडाभोवती असलेल्या पाण्यामुळे. ओके, मग पहा या ठिकाणी काय आहे बरं, तर घरटी असलेल्या झाडांभोवती साठलेले पाणी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, यामुळे काय तर पर्यावरणीय घटकामुळे पक्ष्यांच्या पिल्लाची सुरक्षितता जी आहे ती निश्चित होते. यानंतर पुढचा प्रश्न बघा. आमचा मुक्काम मद्रासजवळच्या जवळ असलेल्या चिंगळपेठ इथं होता. या ठिकाणी बघा, आमचा हा शब्द अधोरेखित आहे. आता आमचा या अधोरेखित शब्दाची जात कोणती आहे? ओके, सार्वनामी, क्रमवाचक, अव्ययसाधित विशेषण की विधिविशेषण? तर हे काय? हे सार्वनामिक आहे. आमचा म्हटलेला आहे सार्वनामिक विशेषण. ऑप्शन नंबर 1 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. गावकरी आणि वेदांत थंगल पक्षी अभयारण्यातील यांच्यातील नातेसंबंध पुढीलपैकी कोणत्या पर्यायातून सूचित होतो? ओके, कोणता पर्याय या ठिकाणी? बघा, नैसर्गिक संसाधनाचा व्यावसायिक वापर, मानव आणि निसर्ग यांच्यातील शाश्वत सहअस्तित्व, आधुनिक कृषी तंत्रज्ञानावर अवलंबित आणि मानव वन्यजीव संघर्ष. कशावरून होतो? विद्यार्थी मित्र, हा जो आहे हा आपल्याला कशावरून हे होतो? तर मानव आणि निसर्ग यांच्यातील शाश्वत सहअस्तित्व. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पावसाळा नुकताच संपला होता या वाक्याचा काळ शोधा. ओके, संपला होता. ओके, संपला होता. तर या ठिकाणी नुकताच संपलाय म्हणजे काय झाली? क्रिया या ठिकाणी काय झाली? बघा लक्षात घ्या, संपला होता म्हटलेला आहे. मग यामध्ये कोणता आहे तर हा पूर्ण भूतकाळ झाला. ओके, पूर्ण भूतकाळ. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. अभयारण्याच्या जवळपासच्या शेतात कृत्रिम खताची गरज पडत नाही, कारण 18व्या शतकापासून तशी परंपरा आहे. विष्ठा मिश्रित पाणी शेताला देण्यात जाते, जे की नैसर्गिक खताचे कार्य करते. बघा, यामध्ये खतासंदर्भात आहे. ओके, आणि आपल्याला खताची गरज पडत नाही, इथून खत भेटते, खताचे कार्य करत आहे. त्यामुळे डेफिनेटली हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीनं आपण आजचा जो CTET पेपर होता यामधील भाषा 1 मराठीमधील भाषा 1 मराठी ज्यांनी निवडले आहे त्यासाठी विद्यार्थी मित्र आपण 91 ते 120 प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासलेली आहेत. ओके, 91 ते 120 पर्यंतचे प्रश्न जे आहेत आपण या ठिकाणी आज अभ्यासलेले आहेत. बघा, आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग 2 बघूया. भाषा 2 साठी ज्यांनी मराठी निवडली असेल त्यांच्याकरता असणारा विषय आपण त्या ठिकाणी अभ्यासूया. ओके, चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर ही PDF हवी असेल तर PDF मिळवण्याकरता कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.